देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद तर्फे सुरू करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब तर्फे आयोजित आरोग्यम धनसंपदाच्या आजच्या सत्रात मी मयुरी कुलकर्णी आपल्या सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक आदरणीय श्री सागर गोगे सर, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर, बँकेचे माननीय संचालक श्री हेमंत कंग सर, यासोबतच आज आपल्याला उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून चला तर आजच्या आपल्या सत्राला सुरुवात करूया. सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या सदहेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आलेली आहे. आज योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा या विषयावर श्री सागर गोगे सर आपले प्रशिक्षण घेणार आहेत. मी त्यांचा परिचय देऊ इच्छिते. सरांचं शिक्षण बीई सिव्हिल मास्टर इन व्हॅल्युएशन मध्ये झाले असून ते सध्या गव्हर्नमेंट व्हॅल्युअर आहे. यासोबतच सरांचं योग व दर्शन शास्त्र अभ्यासक आहेत. सर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या सोबत बँकेचे श्री माननीय संचालक श्री हेमंत कंग सर उपस्थित आहेत. मी सरांचा परिचय देऊ इच्छिते. सर प्रतियश उद्योजक आहेत. यशस्वी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा असून राजर्षी शाहू शिक्षण व ग्रामोद्योग संस्था संचलित आर्य चाणक्य विद्याधामचे सरसंचालक असून माजी अध्यक्ष आहेत. CAII चे माजी सचिव आहेत व सध्या देवगिरी बँकेचे संचालक आहेत. मी बँकेचे माननीय संचालक श्री हेमंत कंग सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा संदेश द्या. नमस्कार. देवगिरी बँक आणि देवगिरी बँकेचा सर्व परिवार, आणखीन स्पेशली किशोर शितोळे सरांचं खूप खूप कौतुक आणि अनेक धन्यवाद की त्यांनी बँकेसाठी आणि बँकेच्या सर्व इतर स्टेक होल्डर्ससाठी आरोग्य संपदा आणि आरोग्यासाठीचा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मी आरोग्याबद्दल फार काही म्हणजे खरं सांगायचं तर माझी किशोर सरांची ओळख जी झाली ती आम्ही देवगिरी कॉलेजला एकत्र कधी कधी चालत असो. आणखीन चालताना मला नेहमी असं वाटायचं की किशोर सरांचा स्पीड मला मॅच करता यायला पाहिजे, पण ते करायला मला साधारणपणे 12 ते 15 वर्ष लागली. असं त्यांच्या कामाचं स्पीड आहे, विचारांचं स्पीड आहे. असो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण योग आणि त्याच्याबरोबर त्याचे आपल्याला होणारे आपल्या शरीरावरचे चांगले परिणाम याच्याबद्दल आपण नक्कीच ऐकणार आहोत. मी गेले 2 वर्षापासून अय्यंगार योग हा जो आहे हा मी शिकतोय. औरंगाबाद मधील एक डॉक्टर विवेक चर्जन आहेत त्यांच्याकडून. मला त्यातनं समजलेल्या 2 गोष्टी मी जस्ट फक्त नमूद करतो आणि माझं इथं निवेदन थांबवतो. नो बेंडिंग विदाउट एक्सटेन्शन, नो बेंडिंग विदाउट एक्सटेन्शन आणि नो ट्विस्टिंग विदाउट एक्झलेशन. मला वाटतं हे 2 प्रिन्सिपल. आणि तिसरं महत्वाचं आहे, मेंटेन युअर ऍक्सिस इन ऑल युअर पोजेस अँड ट्राय टू होल्ड. हे 3 गोष्टी मला सध्याच्या याच्या आतापर्यंत समजलेल्या आहेत. मला वाटतं हे माझ्यासाठी आणि इतर आपल्या सर्वांसाठी कदाचित उपयुक्त ठरेल. एवढं मी बोलून आपल्या या आजच्या फ्रायडेच्या या शुक्रवारच्या कार्यक्रमाला, आणि मागच्या सर्व झालेले कार्यक्रम खूपच छान झाले. हरिश्चंद्रगडची ट्रिप असेल किंवा इतर ठिकाणचे ट्रेक्स असतील, किशोर सर आणि इतर सर्व मंडळी खूपच छान प्रतिसाद त्याला देत आहेत. मला वाटतं की हा असाच प्रतिसाद सगळ्यांनी द्यावा तर सगळ्यांचं आरोग्य नीट राहिलं तर बाकी सगळं आपली याची भरभराट नीट होऊ शकते. थँक्यू सो मच. श्री सागर गोगे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रशिक्षणास सुरुवात करा. सक्रिय अध्यक्ष किशोरजी शितोळे यांना अभिवादन करतो, नमस्कार करतो. तसेच आजचे आपले संचालक हेमंतजी कंग, बँकेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व देवगिरी बँक परिवार या सर्वांचे मी फिटनेस क्लब अंतर्गत होणाऱ्या आरोग्यम धनसंपदा या सत्रातील आजच्या 3ऱ्या भागामध्ये मी सर्वांचे स्वागत करतोय. आजचा आपला विषय आहे योग व सर्वांगीण विकासाची प्राचीन परंपरा. तर आपण
ह्या सत्रांमध्ये आतापर्यंत आपले 2 सत्र झाले आहेत. थोडंसं मागच्या सत्रामध्ये जे काही झालं आपण त्याची थोडीशी आवृत्ती करूया. मागच्या सत्रामध्ये आपण खास आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे काही कंबर आणि पाठ यासाठी जे काही उपयुक्त असे काही आसनं आहेत, 10 ते 15 आपण आसनांचा अभ्यास केला होता. मला असं वाटतं की सर्वांनी त्याचा घरीही अभ्यास केला असेल, सकाळ संध्याकाळ जसा वेळ मिळेल तसा. आज आपण तिसऱ्या सत्रामध्ये थोडंसं पुढे जाऊ आणि पुढचं काय आपल्याला सर्वांगीण विकासासाठी अष्टांग योग काय म्हणतो यावर आपण आज थोडीशी उहापोह करूया, थोडी चर्चा करूया. त्यापूर्वी मी थोडंसं क्विक, म्हणजे जर आपल्याला बऱ्याच वेळ काय होतं की उठायला उशीर होतो किंवा वेळ आपल्याकडे कमी असतो, तर कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त कसं आपल्याला ऍक्टिव्ह करता येईल किंवा आपल्याला शरीर कसं सुडवल आणि एनर्जेटिक ठेवता येईल, याचा थोडासा आपण अभ्यास करू. एक 10 ते 12 मिनिटांमध्ये आपण असे काही बॉडी पोस्चर्स किंवा अशा काही क्रिया करणार आहोत जेणेकरून आपल्याला फक्त एक 10 मिनिटांमध्ये आपण, वेळ आपल्याकडे कमी असेल तर 10 मिनिटांमध्ये आपण काय काय करू शकतो जेणेकरून आपल्या डोक्यापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत आपण कसं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल आणि आपण कसे ऍक्टिव्ह राहू. तर आपण एक 10 ते 12 मिनिटांमध्ये ह्या काही आपण क्रिया आहेत त्या करूया आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या थेरीकडे आपण बोलूया. तर मी थोडंसं उभं राहून तुम्हाला हे सगळे क्रिया दाखवतोय. सगळ्यांनी एकदा ते बघून घ्या. जर शक्य झालं तर सोबत केल्या तरी चालेल किंवा आपण बघून घेतलं तरी चालेल. क्रिया चालू करण्याच्या अगोदर आपण थोडंसं आज जे आपण आपला वर्ग सुरू करायच्या अगोदर जे आपण ईश्वराची प्रार्थना करतो आणि जी प्रार्थना आपण म्हणतो ती आज थोडीशी राहून गेली, ती आपण म्हणू आणि नंतर सुरुवात करूया. 3 ओंकार आणि प्रार्थना. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. तर आपण आता एक 10 ते 12 मिनिटं काही आपण वॉर्मअपच्या क्रिया करूया. सर्वांना दिसत असेल असे मी समजतो आणि क्रिया सुरू करतो. सर्वात प्रथम आपल्याला बॉडीचा स्ट्रेच करायचा आहे. उत्तान ताडासन. श्वास भरत हळुवारपणे हात वरती आकाशाकडे ताणायचे आणि पायांच्या पंजावरती यायचे. 5 सेकंड आपल्याला हा स्ट्रेच द्यायचा आहे पूर्ण शरीराला. त्यानंतर श्वास सोडत हळुवारपणे हात खाली घ्यायचे, पाय खाली ठेवायचे. 2 वेळेस तुम्ही हा करू शकता. यानंतर दुसरा आहे आपले मानेचे व्यायाम. मानेच्या व्यायामामध्ये कमरेवरती हात ठेवून आपण मान, श्वास घेत आपण मान खाली घेणार आहोत. श्वास सोडत मागे घेणार आहोत. खाली मागे, खाली मागे. कुठल्याही प्रकारचा मानेला झटका न देता हळुवारपणे मानेचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मान उजव्या बाजूला हळुवार फिरवायची, त्यानंतर डाव्या बाजूला. तीन ते 4 वेळेस अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मान उजव्या आणि डाव्या बाजूला फोल्ड करायची आहे.
त्यानंतर मानेचे रोटेशन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज एक वेळेस. मान खाली, उजव्या बाजूला, मागच्या बाजूला, डाव्या बाजूला, परत खाली. डाव्या बाजूने, डाव्या बाजूला, मागे, उजव्या बाजूला आणि खाली. यानंतर आपण स्कंद अभ्यास करायचा आहे. शोल्डर रोटेशन क्लॉकवाईज 5 वेळेस. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. मित्रांनो, यानंतर आपल्याला कटी चालन करायचं आहे. हात सरळ ठेवून कमरेमधून ट्विस्ट करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. यानंतर आपल्याला करायचं मित्रांनो कटी चक्रासन. हात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जोराने फिरवायचे अशा प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढे विश्रांती घेऊन परत दुसऱ्या दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या मानेच्या जे काही स्नायू आहे ना, बळकटीसाठी आपल्याला अपोजिट डायरेक्शनने मानेला प्रेशर द्यायचे. डावा हात मानेवर, डोक्यावरती आणि उजवा हात कमरेवरती. अपोजिट डायरेक्शनला प्रेशर द्यायचं आपल्याला. मान उजव्या बाजूला लोटायची आहे आणि उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला प्रेशर द्यायचे. 5 सेकंड होल्ड करायचे. रिलॅक्स करून परत असंच दुसऱ्या साइडने करायचे. 5 सेकंड. त्यानंतर मित्रांनो असाच प्रेशर मागच्या बाजूने मानेला द्यायचंय. मान मागच्या बाजूने लोटायची आणि समोरच्या बाजूने रिटेन करायची. 1 2 3 4 5. तसंच समोरच्या बाजूने 1 2 3 4 5. रिलॅक्स. यानंतर आपल्याला आपल्या शोल्डर साठी काही क्रिया करायची आहे. हात छाती समोर आणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. यानंतर मित्रांनो आपल्याला हातासाठी काही क्रिया करायच्या आहेत. हाताला समोरच्या बाजूने झटके द्यायचे असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर हाताची मुठ्ठी बांधून हाताचे रोटेशन करायचे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. नंतर 1 2 3 4 5. तर यासाठी कमरेसाठी आपल्याला एक क्रिया करायची आहे. ट्विस्टिंग. उजवा हात डावा खांद्यावरती आणि डावा हात कमरेवरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर मित्रांनो आपल्याला कमरेचे रोटेशन करायचे क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विपरीत दिशेने 1 2 3 4 5. ह्यानंतर आपल्याला दुसरी एक क्रिया करायची आहे. पायाच आहे. आपले पाय हे उचलून हिप वरती किक करायचे. 1 2 3
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्यानंतर मित्रांनो पायाला आपल्याला समोरच्या बाजूने झटकायचंय पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो हिल टो म्हणजे पायाच्या पंजावरती उभं राहायचंय, परत टाचेवरती यायचं, परत पंजावरती उभं राहायचंय, परत टाचेवरती यायचं, पंजावरती टाचेवरती 10 वेळेस. 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर शेवटचा आहे आपल्याला पायाचे जे पंजे आहेत ते क्लॉकवाईज 5 वेळेस आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळेस दोन्ही फिरवायचे. अगोदर उजवा पाय 1 2 3 4 5, अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. दुसरा पाय 1 2 3 4 5, अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 आणि 5. मित्रांनो आपण आता हे जे काही 10-12 जे प्रकार आपण योगाचे आसनाचे बघितले, याच्यामध्ये आपल्याला डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्या शरीराला हलका असं थोडासा मोशन द्यायचं आणि वॉर्मअप करायचं, जसं जेणेकरून आपण पुढच्या क्रिया करण्यासाठी थोडस शरीराला आपण गरम करू आणि सक्रिय होऊन जाऊ. ह्या 10 ते 15 क्रिया आहेत. हे आपण जर वेळ हवी आपल्याला, जर खूपच कमी आहे 5-10 मिनिटाचा वेळ आहे, पण आपण पूर्ण या क्रिया करून आपल्याला ऍक्टिव्ह ठेवू शकतो. यानंतर आपण आता आपल्या पुढच्या जे काही थेअरी पार्ट आहे तिकडे बोलूया. मागच्या वेळेस आपण थोडीशी भूमिका बघितली होती की अष्टांग योग म्हणजे सर्वांगीण विकासासाठी आपल्याला अष्टांग योग हा का महत्वाचा आहे, आपण कशासाठी करायला पाहिजे. तर आपल्या जे काही दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, जे काही आपल्याला ताण तणाव दुःख वेदना होतात, त्याचे कारण त्याचे पाळेमुळे जे आहेत हे कुठेतरी ह्या यम नियम आसन ह्या अष्टांग योगामध्ये कुठेतरी ते लपलेले आहेत. ते काय लपलेले आहे ते आपण आणि ते आपण कसे दूर करू शकतो याचा आपण थोडासा आपण आज उहापोह करूया. तर मित्रांनो अष्टांग योगामध्ये आपल्याला आपल्या सर्वांगीण विकासासाठी महर्षी पतंजलीजींनी 8 प्रकारचे आपल्याला त्याचे अंग सांगितले आहेत. 8 प्रकारचे ते मी एकदा तुमच्या समोर परत एकदा सांगतो. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे 8 अंग आहेत. हे 8 अंगामध्ये पहिले जे 2 आहेत, पहिला आहे यम आणि दुसरा आहे नियम. तर आपण आज यम काय आहे याबद्दल थोडीशी चर्चा करू, जेणेकरून आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठे चुकतो, आपण कुठे करेक्ट व्हायला पाहिजे, कशी आपली विचारसरणी असायला पाहिजे हे आपल्याला थोडंसं कळेल. बऱ्याच लोकांना आपल्यापैकी सगळ्यांना बरेच सिनियर आहे, सगळ्यांना माहितच असेल यम काय, पण तरी आपण आपल्याला शास्त्र काय म्हणतो, त्यांची शास्त्राची काय व्याख्या आहे हे आपण थोडं बघूया. तर मित्रांनो यम म्हणजे काय, तर शास्त्र म्हणते की यम म्हणजे तुम्ही ज्या परिवारामध्ये राहता, ज्या समाजामध्ये राहता, ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या विश्वामध्ये तुम्ही राहता, तर तिथे राहण्यासाठी आपल्याला काही एक प्रोटोकॉल एक नियमावली दिलेली आहे. ती नियमावली पाळून आपण राहिलो तर आपणही सुखाने आणि समृद्धीने राहू शकतो आणि आपल्या सोबतचे जे आहेत, आपल्या समाजातले जे बांधव आहेत ते सुद्धा सुख समाधानी राहू शकतात. म्हणून हा यम जो एक आपल्यासाठी प्रोटोकॉल दिलाय, जी नियमावली दिली, त्याला आपण साध्या आणि सोप्या भाषेत जर विचार केला तर त्याला आपण यम असं म्हणतो. तर यम काय आहे, तर महर्षी म्हणतात की यम हे 5 प्रकारचे आहे. पहिला आहे अहिंसा, दुसरा आहे सत्य, तिसरा आहे अस्तेय, चौथा आहे ब्रह्मचार्य आणि 5वा आहे अपरिग्रह. आपण एक एक करून हे जे यमाचे जे 5 प्रकार आहेत ते काय म्हणतात ते आपण बघूया. तर मित्रांनो सर्वात प्रथम आहे की अहिंसा. तर अहिंसा म्हणजे काय आहे तर सगळ्यांनाच माहिती, लहान मुलगा सांगेल अहिंसा म्हणजे काय. तर आपल्याला सर्वसाधारणपणे काय माहिती आहे की अहिंसा आपण कशाला म्हणायचं. तर मित्रांनो हे थोडीशी याच्यावर आणखी एक भूमिका अशी आहे की आपण यम नियमाचं जे काही अनुष्ठान करणार आहोत किंवा यम नियम आपण कशासाठी आपण हे समजून घ्यायचं, काय कारण याच्या मागे, काय गरज आहे यम नियम समजून घेण्याची.
किंवा आपण न नियम समजून घेतले आणि तसं जरी वागत राहिलो तरी त्यांनी काय फरक पडणार आहे आपल्याला? कशासाठी करायचंय? तर कुठलीही क्रिया करताना, कुठलंही काम करताना, समजा आता योगासन करतोय आपण, प्राणायाम करतोय, तर त्याच्या मागचा उद्देश जर आपल्याला स्पष्ट असेल, आपल्याला जर मनामध्ये ते क्लिअर झालेलं असेल की हे आपण जे करतोय ना याच्या मागे मला हा फायदा होणार आहे, याच्या मागे माझं ही जे नुकसान किंवा हे जे काही आपलं अहित होत आहे त्याच्यापासून मला माझा बचाव होणार आहे, हे जर आपल्या डोक्यामध्ये जर आपल्याला क्लिअर झालं तर मग आपण ती ती जी काही आपली आपल्यामध्ये जे संस्कार जे आहे ते हळूहळू हळूहळू ऑटोमॅटिकली तयार होतील. तर महर्षी काय म्हणतात की योगाचं अनुष्ठान कशाला करायला पाहिजे, का करायला पाहिजे? तर एक सूत्रामध्ये असं सांगितलंय त्यांनी की योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षय ज्ञान दीप्तीत अविवेक ख्याती. तर योगांग अनुष्ठान केल्याने काय होणार आहे? तर योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षय, आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या चित्तामध्ये जी काही अशुद्धी आहे त्या अशुद्धीचा आपला क्षय होणार आहे. अशुद्धी क्षय ज्ञान दीप्ती अविवेक ख्याती. ज्ञान दीप्ती म्हणजे आपल्यामध्ये अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारची समज, अशा प्रकारचा विवेक आपल्यामध्ये उद्घाटित होणार आहे की ज्यामुळे आपण याच्या अगोदरच्या याच्यामध्ये बघितलं त्रिविध दुःख जे आहेत आपल्या आयुष्यातले, ते दुःख, आपले त्रिविध दुःख हे काही प्रमाणात हळूहळू हे दुःख आपले दूर होतील आणि आपल्यामध्ये ज्ञानाची दीप्ती, ज्ञानाचा जो प्रकाश आहे हा अशा प्रकारे प्रज्वलित होईल की आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची चैतन्यता, एक प्रकारची जागरूकता येईल आणि ती जागरूकता आल्यानंतर आपण आता जसं की आरोग्यम धनसंपदा हा जो आपला उपक्रम चालू आहे, तर आपलं आरोग्य हे हळूहळू हे व्यवस्थित होईल. आणि आरोग्यम धनसंपदा म्हणजे काय? सगळ्यात पहिले शारीरिक आरोग्याच्या अगोदर पण आपण आपलं मानसिक आरोग्य जर व्यवस्थित करायचा प्रयत्न केला, मनाची शुद्धी जर आपण केली, तर त्या मनाच्या शुद्धीमुळे आपलं शारीरिक आरोग्य, आपलं सामाजिक आरोग्य, आपलं पारिवारिक आरोग्य हे आपोआपच हे सगळं व्यवस्थित होऊन जाईल. म्हणून महर्षी म्हणतात की योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षय, शरीराची अशुद्धी आणि मनाची पण अशुद्धी, योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षय ज्ञान दीप्ती अविवेक ख्याती. म्हणजे ज्ञानाची दीप्ती अशी होईल तुमच्यामध्ये की तुमच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला कसं आपण बघायचं, त्या गोष्टी यथार्थ गोष्टी आपण कशी समजून घ्यायची, हा आपल्याला पूर्ण विवेक त्या ठिकाणी आला आहे. तर ही थोडीशी आपल्याला काय योगांग अनुष्ठान आपण करायचं याची भूमिका झाली आणि आता आपण पुढे हळूहळू यम नियम आसन काय काय जसं जसं आपल्याला वेळ मिळेल आपण समजण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, पहिला आपला यम आहे. यम मी सांगितलं की आपल्याला सोशल कंडक्ट काय आहे आपला, त्याला आपण यम असं म्हणतो. पहिला तर यमाचा पहिला जो प्रकार आहे त्याला आपण अहिंसा म्हणतो. अहिंसा आपण बघितलं मित्रांनो की आपल्याला अहिंसा म्हणजे काय तर माहिती आहे की दुसऱ्यांना कुठल्याही प्रकारे आपण इजा न करणे, दुःख न देणे, त्याला कुठल्याही प्रकारचं आपण पीडित न करणे, याला आपण अहिंसा म्हणतो. सर्वसाधारण अहिंसेची जी व्याख्या आहे ही आपल्याला प्रचलित आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, काही नवीन काही नाही याच्यामध्ये. पण मित्रांनो, आपल्याला थोडंसं अहिंसा खोलामध्ये जर आपण समजून घेतली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरेचसे निर्णय घेताना आपल्या अहिंसा हा आपल्या जीवनाशी खूप निगडीत असा हा विषय आहे. तर आपल्याला ती आपल्या शास्त्रामध्ये अहिंसा काय सांगितली, आपले महर्षी काय म्हणतात अहिंसेबद्दल, हे जर आपण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न केला तर बरेचसे आपल्या जीवनातले ज्या अडचणी आहे, जे कष्ट आहे, दूर होण्याचा प्रयत्न होईल. तर मित्रांनो, महर्षी आपल्याला अहिंसा म्हणजे काय म्हणतात, अहिंसाची एक छोटीशी व्याख्या त्यांनी केली आहे की अहिंसा म्हणजे काय. अहिंसा म्हणजे सर्वथा सर्वदा सर्व भूताना अनअभिद्रोह. आता हे काही संस्कृत मी श्लोक तुमच्यासोबत म्हणतोय, याचा अर्थ असा नाही की मी मला किती संस्कृत येते असं दाखवतो, असं काही नाहीये मित्रांनो. तुम्ही जर पुस्तकात वाचलं तर तुम्हालाही कळेल. पण मी याचा रेफरन्स याच्यासाठी देतोय की हे मी जे सांगतोय की माझ्या मनाने सांगत नाहीये. आपण कुठेही जर आपण काही जर घरामध्ये काही क्रिया करत असू किंवा काही कुणी जर काही स्टेटमेंट देत असेल तर आपण म्हणतो असं कुठे लिहिलंय, आम्हाला दाखवा. कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे का कुठे लिहिलेलं, किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं आहे, आम्हाला दाखवा आहे. तर आपण म्हणतो की नाही, अमुक पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, हे अमुक ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, हे अमुक शास्त्रामध्ये लिहिलंय. तसंच हे आपले जे यम नियम आहे याच्या जे काही व्याख्या आहे, ह्या व्याख्या सुद्धा आपल्या ऋषी मुनींनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून दिलेलं आहे आणि हे प्रमाण म्हणून आहे, शब्द प्रमाण म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे आणि ते सत्य आहे असं समजूनच आपण त्याचं आचरण करायला पाहिजे. तर मित्रांनो, अहिंसा सर्वथा सर्वदा सर्व भूताना अनअभिद्रोह. सर्वथा म्हणजे काय की कुठे जरी गेले तुम्ही, तर तुम्ही आपल्या शहरात राहा का दुसऱ्या शहरात जा का दुसऱ्या देशामध्ये जा, सर्वथा सर्वदा नेहमीसाठी. असं नाही की मी म्हणजे सोमवार आहे तर आज हिंसा करणार नाही, पण शुक्रवारी करेल, रविवारी करेल, असं नाही. सर्वथा सर्वदा सर्व भूताना. सर्व भूत म्हणजे सर्व प्राणी मात्र, जे जीव प्राणी जो आहे, ज्याच्यामध्ये जीव आहे, सर्व प्राणी
अनअभिद्रोह यांना कुठल्याही प्रकारची शारीरिक मानसिक इजा न पोहोचणे याला शास्त्रामध्ये अहिंसा अशा नावाने संबोधले आहे. तर मित्रांनो, ही अहिंसाची व्याख्या सांगताना आता आपल्याला असं वाटेल की ठीक आहे, अहिंसा तर आहे सांगितलेली, मग आता जर एखाद्याने जर आपल्यासोबत अन्याय केला, आपल्यासोबत जर व्यवस्थित वागणूक केली नाही, तर मग आपण काय करायचं? तर मित्रांनो, अहिंसा समजून घेताना आपण बऱ्याच वेळेस बघतो की आपल्या समाजामध्ये, आपल्या परिवेशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये पण एक शब्द तुम्ही खूप वेळेस ऐकला असेल की अहिंसा परमो धर्म. मित्रांनो, अहिंसा परमो धर्म म्हणजे काय म्हणतात की अहिंसा म्हणजे हिंसा न करणे हा परम धर्म असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मित्रांनो, याच्यामध्ये थोडंसं आणखीन आपल्याला करेक्शन असं करायला पाहिजे की अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैवच, हे पूर्ण शब्द, पूर्ण जे सूत्र आहे हे त्याच्या पुढचं धर्म हिंसा तथैवच हा जो शब्द आहे तिथून गाळण्यात आलेला आहे की अहिंसा परमो धर्म जरी असेल तरी धर्माच्या रक्षणासाठी जर आपल्याला हिंसा करायची जर वेळ येत असेल तर ती सुद्धा अहिंसाच आहे मित्रांनो. तर हे आपण अहिंसा थोडंसं आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ. तर आपण बघितलं मित्रांनो की आपल्या देशांमध्ये परकीयांनी आक्रमण केले, आक्रांत आपल्या देशामध्ये आले, इंग्रज आले, मोगल आले, यांनी आपल्या देशातले मंदिरं, आपली संस्कृती, आपलं परिवेश हा सगळा उद्ध्वस्त केला आणि आपण अहिंसा अहिंसा म्हणून आपण त्यांच्या समोर नतमस्तक झालो आणि अहिंसेचं पालन करत करत आपल्या देशाची जी काही तुम्ही बघितलं की स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतरही जी काही आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे ती खूप दयनीय झालेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर एक इतिहासकार असे सांगतात की जेव्हा गझनी किंवा हे आपल्या नालंदा जे विश्वविद्यालय आहे, जेव्हा तिथं ते आले आणि त्यांनी ते काहीतरी 50-100 लोक होते, त्यांनी जेव्हा त्या विश्वविद्यालयावरती आक्रमण केलं तेव्हा तिथं राहणारे जे भिक्षुक होते, जे संन्यासी होते, जर त्या संन्याशांनी असं म्हणतात इतिहासात लिहिलेलं आहे की एक एक दगडाने जरी सुद्धा त्यांना मारलं असतं तर ते पळून गेले असते. पण मित्रांनो, की ही अहिंसाची परिभाषा चुकीची समजल्यामुळे हे जे भिक्षुक आहेत त्यांनी त्या आक्रांतासमोर आपली मानवंदना केली आणि आम्हाला क्षमा करा, आम्ही अहिंसक आहोत असं म्हणून ते त्यांच्या समोर झुकले. पण ते निर्दयी लोकांनी, त्यांना काय माहिती हे किती संन्यासी आणि काय, त्यांनी सगळ्यांच्या माना उडवल्या आणि सगळ्यांना मारून जे आपली परंपरा, जे आपले ग्रंथ, जी आपली संस्कृती तिथे जतन केलेली होती त्या विश्वविद्यालयामध्ये, ते सगळं त्यांनी जाळून टाकलं. की असं म्हटलं जातं की त्यांनी 6 महिन्यापर्यंत तिथं आंघोळ करण्यासाठी ते पाणी त्या ग्रंथांवरती त्यांनी मित्रांनो गरम केलं. पण आपलं आपण एक चांगलं नशीबवान आहोत की काही आपल्यातले जे काही साहित्य आहे, जे वाङ्मय आहे, जे वेद प्राचीन ग्रंथ आहे, ते काही लोकांनी बाहेर विदेशात घेऊन गेल्यामुळे त्याचं जतन झालं किंवा दुसऱ्या त्याच्या प्रती दुसरीकडे सुरक्षित असल्यामुळे आज आपल्याला हे सगळं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतंय. तर अहिंसा जी आहे, आपण बघितलं की नुसतं केवळ अहिंसा म्हणजे दुसऱ्यांना फक्त दुःख न देणे किंवा इजा न पोहोचणे हीच अहिंसा नसून, तर धर्माच्या रक्षणासाठी जर आपल्याला हिंसा करावं जर लागत असेल तर ती सुद्धा अहिंसाच आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आई वडील किंवा आपले गुरुजन हे आपल्या हितासाठी, हे आपल्या प्रगतीसाठी आपल्याला दंडित करत असतात. शाळेत आपल्याला आठवतं की आपल्याला आपण जर अभ्यास केला नाही, होमवर्क जो दिला तो केला नाही, शिक्षकांचं ऐकलं नाही तर आपल्याला चांगलं मारायचे, पूर्वी काडीने मारायचे, कोंबडा करायला लावायचे, बऱ्याचशा शिक्षा आपल्याला शाळेत व्हायच्या. पण मित्रांनो, आपण बघितलं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांचं स्वतःचं वैयक्तिक हित नसून त्यामध्ये त्यांचं आपलं हित आहे, म्हणून ते आपल्यासोबत तसा व्यवहार करायचे की जेणेकरून आपण कुठंतरी सुधारलो पाहिजे, आपल्यामध्ये काहीतरी चांगले संस्कार निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून आपले आई वडील, आपले गुरुजन आपल्याला हे दंडित करतात. तर तिला आपण हिंसा म्हणू का? नाही, ती हिंसा नसून ती अहिंसा आहे. तर मित्रांनो, मग अहिंसा जर आहे तर बघ, याला सार्वभौम महाव्रत म्हटलेलं आहे. अहिंसाला सार्वभौम महाव्रत असं म्हटलेलं आहे. तर सार्वभौम महाव्रत म्हणजे काय? जाती, देश, काल, समय अनवच्छिन्न सार्वभौम महाव्रतम. याच्यामध्ये जाती म्हणजे मी अमुकच पक्षाला मारेल किंवा मी फक्त कोंबडीला मारेल, बकऱ्याला मारेल, याला मारणार नाही, तर मी फक्त हिंसा याचीच करेल असं नाही, पूर्ण सगळ्या जाती आल्या. देश म्हणजे असं नाही की मी फक्त तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हिंसा करणार नाही, पण माझ्या घरी आलो तर मी हिंसा करेल, याला पण हिंसाच म्हटलं जाईल, अहिंसा म्हणणार नाही. कालमध्ये असं म्हणतो आपण की अमुक एका दिवशी अमावस्येला किंवा पौर्णिमेला अगदी करणार नाही, पण इतर वेळेस करेल, किंवा सण असेल त्यावेळेस करणार नाही, पण इतर वेळेस मी हिंसा करेल, नॉनव्हेज खाईल, तर त्याला पण आपण अहिंसा असं म्हणू.
तर हे जे जाती, देश, काल आणि समय याच्यापासून जी अवचिन्न आहे याला सार्वभौम महाव्रत असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, तर मग अहिंसा आपण जे सांगितलं आहे की अहिंसा आपण पाळताना आपल्याला काय होतंय की अहिंसा जेव्हा पाळत असतो आपण, तर बाकीचे जे यानंतरचे जे यम आणि नियम आहे यांची दृढता करण्यासाठी आपण अहिंसा ही पाळतो. अहिंसा हे त्याचं मूळ आहे, म्हणून आपण चांगल्या प्रकारे अहिंसा ही समजून घ्यायला पाहिजे. तर आता शास्त्रामध्ये थोडस आपण आणखीन याच्यामध्ये पुढे जाऊया. तर शास्त्रामध्ये अहिंसा जी आहे ती 81 प्रकारची अहिंसा आपल्या ऋषी परंपरेमध्ये सांगितल्या गेलेली आहे. तर 81 प्रकारची अहिंसा कशी आहे? आता आपण असं म्हणू की समजा एखाद्याने जर एखाद्याला जर शिवीगाळ केली किंवा एखाद्याला मारलं, तर ती आणि एखाद्याने जर खून केला असेल तर ती, या दोन्ही काही सारख्या हिंसा झाल्या का? नाही. त्या हिंसेमध्ये सुद्धा आपल्याला तरतम भेद दिसेल, म्हणजे कमी जास्त प्रमाणात त्या हिंसा दिसेल. तर मित्रांनो, आपल्याला ह्या अहिंसाचे 81 प्रकार या शास्त्रामध्ये सांगितले आहे. तर ते 81 प्रकार सांगताना आपल्याला ऋषी काय म्हणतात की कृत, कारित, अनुमोदित, लोभ, क्रोध, मोहपूर्वक, मृदू, मध्य, आदिमात्र, दुःख, अज्ञान, अनंत फला इति प्रतिपक्ष भावना. ऋषी काय म्हणतात की कृत, कारित आणि अनुमोदित. कृत म्हणजे काय की स्वतः आपण जी हिंसा करतो त्याला आपण कृत म्हणतो. मी स्वतःच कुणाला इजा केली, स्वतःच कुणाला दुःख पोहोचवलं तर कृत हिंसा झाली. कारित म्हणजे आपण दुसऱ्याला सांगून, आपण दुसऱ्या एखाद्याला सांगितलं की जा रे बाबा त्याला मार, मी तुला पैसे देतो, तर ही झाली कारित हिंसा, आपण घडवून आणतोय दुसऱ्याकडनं. कृत, कारित आणि अनुमोदित. अनुमोदित म्हणजे काय, तर आपण एखादी घटना घडली असेल, तर कुणाला काही इजा पोचली असेल, कुणाच्या घरी चोरी झाली असेल किंवा कुणाला मारला असेल, तर आपण म्हणतो जरा, आपण आपल्या मनामध्ये काय विचार करतो की नाही बरं झालं त्याला त्यांनी असं दंडित केलं किंवा त्याला मारलं किंवा त्याचं नुकसान झालं, आपण असं म्हणून अनुमोदन करतो आपण त्याचं. किंवा टीव्ही मध्ये आपण बऱ्याचशा न्यूज बघतो, ते बघत असताना पण आपण बऱ्याच गोष्टींचं अनुमोदन करत असतो. तर ऋषी म्हणतात की ही सुद्धा हिंसाच आहे. कुठल्याही गोष्टीचं, अन्याय अत्याचाराचं अनुमोदन करणे, तर ही सुद्धा हिंसाच आहे. तर कृत, कारित आणि अनुमोदित या 3 प्रकारच्या हिंसा सांगितल्या. कृत म्हणजे स्वतः डायरेक्ट करणे, कारित म्हणजे दुसऱ्याकडनं करून घेणे आणि अनुमोदित म्हणजे दुसऱ्याने केलेल्या हिंसेला आपण अनुमोदन करणे, आपली त्याला परवानगी देणे. ही झाली कृत, कारित, अनुमोदित. त्यानंतर मित्रांनो आपण त्याच्यानंतरच्या पुढचे 3 जो प्रकार आहे, लोभ, क्रोध आणि मोहपूर्वक. लोभपूर्वक म्हणजे काय की एखाद्याकडनं मला पैसा पाहिजे किंवा एखाद्याकडनं काही वस्तू पाहिजे, तर मोह, आपल्याला लालसेपोटी त्याला मारून आपण ती वस्तू घेणे, तर याला आपण लोभ म्हणतो. या गोष्टीला आपण लोभ म्हणतो. क्रोध म्हणजे काय की माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष भावना निर्माण झाली आणि मी त्याला, माझ्या मनामध्ये एकदम क्रोध आला आणि क्रोध भावनेने मी त्याला जर कुठली इजा पोहोचत असेल, तर झाला लोभ, क्रोध आणि मोहपूर्वक. मोह म्हणजे आपण म्हणतो की अज्ञानामधून जी आपल्याला हिंसा आपण करतो तिला आपण मोहपूर्वक म्हणतो. याचं उदाहरण द्यायचं तर तुम्हाला की बऱ्याच जणांना असं बऱ्याच संप्रदायामध्ये, बऱ्याच समाजामध्ये आपण बघतो की अमुक दिवशी जर आपण तिथे बळी जर दिला, बकऱ्याचा म्हणा किंवा कुठल्याही प्राण्याचा, आपण जे निर्गुण त्याचा बळी जो देतो, तर ते बळी दिल्याने आपल्याला चांगलं पुण्य मिळेल किंवा आपल्या कुळ परंपरेमध्ये ते सांगितलेलं आहे, तर त्याचं पुण्य आपल्याला मिळेल. हा एक खूप मोठा मोह म्हणजे अज्ञान आपल्यामध्ये आहे. तर असं आपण त्या प्राण्याला जर बळी देऊन जर त्याची हिंसा करत असू, तर ही पण हिंसेच्या एका प्रकारामध्ये आहे. तर ती आहे मृदू, ती आहे लोभ, क्रोध आणि मोहपूर्वक. यानंतरचा जो आणखीन 3 जे प्रकार सांगितले आहेत त्याने की मृदू, मध्य आणि अधिमात्र. मृदू म्हणजे एकदम सौम्य प्रकारची हिंसा, जसं की आपण दुसऱ्यांना रागाने बघणे किंवा तिरस्काराने बघणे किंवा एखाद्याबद्दल आपण वाईट शब्द तोंडामधनं काढणे, ही झाली मृदू हिंसा. नंतर मध्य म्हणजे थोडीशी मधल्या प्रकारची, म्हणजे थोडासा अग्रेसिव्ह होणे किंवा शिवीगाळ करणे, ही झाली मध्य. आणि अधिमात्र म्हणजे त्याला कुठल्याही शस्त्राने इजा पोहोचवणे किंवा मारणे किंवा त्याला पीडित करणे, ही झाली अधिमात्र. तर मित्रांनो, ह्या ज्या 9 प्रकारच्या ज्या हिंसा सांगितल्या आहेत, कृत, कारित, अनुमोदित, लोभ, क्रोध, मोहपूर्वक, मृदू, मध्य आणि अधिमात्र, जर याला तुम्ही हे जे 9, या 9ला जर बाकीचे ज्या 9ने जर मल्टिप्लाय केलं, समजा तुम्ही कृत मध्ये पण तुम्ही मृदू, मध्य, अधिमात्र, कारित मध्ये मृदू, मध्य, अधिमात्र, अनुमोदित मध्ये मृदू, मध्य, अधिमात्र, असं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, तर या 9 गुणिले 9 अशा 9
9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81 प्रकारच्या हिंसा आपल्या शास्त्रामध्ये आपल्या महापुरुषांनी आपल्याला सांगितले आहे. तर मित्रांनो, आपण बघतो की ठीक आहे, मग ह्या हिंसा तर मग आता आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या सीमेवरती जे काही जवान आपलं रक्षण करतात आणि त्या रक्षण करता करता ते त्यांची सुद्धा बलिदान दिलं जातं, किंवा समोरचा जो दुसरा देश आहे तिथल्या लोकांचं सुद्धा बलिदान दिलं जातं, मग त्यालाही आपण अहिंसा म्हणायचं का? तर नाही. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या धर्मरक्षणासाठी जर आपण काही हिंसा करावी लागत असेल, अपरिहार्य हिंसा करावी लागत असेल, तर ती हिंसा नाही, ती अहिंसाच आपण समजायला पाहिजे. म्हणून हा जो मोठा जो हिंसा आणि अहिंसाचा जो गैरसमज आपल्यामध्ये बराच वेळ होतो, की आपल्याला वाटतं की अहिंसा परमोधर्मच आहे, फक्त अहिंसाच करायची. कोणी किती आपल्याला प्रताडित केलं, अन्यायपूर्वक किती त्रास दिला तरी आपण तो सहन करायचा. आपण असं ऐकलेलं की जर तुमच्या एका गालामध्ये जर कोणी मारली तर आपण दुसरा गाल हा पुढे करायला पाहिजे, आणि मग दुसऱ्या गालात मारली तर मग कुठला गाल करायला पाहिजे पुढे, हे आपण नाही सांगू शकत. तर आपण हे बघायला पाहिजे की आत्मरक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी जर आपल्याला बलपूर्वक जर एखाद्याला रोकावं लागलं, जर आपल्याला ती ऍक्शन घ्यावी लागली, तर ती घेणं सुद्धा हा धर्मच आहे. तर मग तसं जर अहिंसा जर आपल्याला जर अहिंसा जर ही एकांगी जर असती, तर मित्रांनो आपण बघितलं की आपलं जी दंड व्यवस्था आहे, जी न्याय व्यवस्था आहे, ही कशासाठी आपल्याला मग ठेवायची गरज नसती पडली ना काही. जर अहिंसा परमोधर्मच आहे तर मग ही दंड व्यवस्था कशासाठी आपण ठेवतो? तर मित्रांनो, ही समाजामध्ये आपल्या जे अनिकतेने वागणारे लोक आहेत, जे हिंसा करणार आहे, दुसऱ्यांना त्रास देणार आहे, की त्यांना रोखण्यासाठी आणि त्यांना रोखून समाजाची शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण जे काही दंड व्यवस्था आपल्यामध्ये आहे, न्याय व्यवस्था जी आहे ती आपण स्थापित केलेली आहे. प्रत्येक देशामध्ये ही व्यवस्था आहे की जे दुष्कृत्य करणारे जे लोक आहेत, हिंसा करणारे जे लोक आहेत, पण जो हिंसा करतो त्याला पण एक असं असतं की त्याला अज्ञान असतं, की त्याला असं वाटतं की आपण हिंसा केल्याने आपण थोडेसे बलिष्ठ होऊन जाऊ, किंवा आपल्याला फायदा होईल, आपल्याकडे पैसा येईल, असं त्याला वाटत असतं. पण मित्रांनो, त्याला त्या ठिकाणी जर रोखलं आपण, त्या ठिकाणी जर त्याला दंडित केलं, तर याच्या पुढे जो काही तो हिंसा करणार असेल किंवा जे काही दुष्कृत्य करणार असेल, त्या कृत्यापासून सुद्धा त्याला रोखत असतो. म्हणून ती हिंसा नसून ही अहिंसाच आहे. तर आपण हे अहिंसेचं हे व्यापक आपण बघितलंय. आणखीन आपण एक उदाहरण असं बघूया की आपण सगळ्या हिंसेला आपण सारख्या प्रमाणामध्ये आपण हे करणार का? समजा जर आपल्याला एखाद्याबद्दल क्रोध आला, आता जसं आपण लहान मुलगा आहे घरामध्ये, तर त्याने एखादा जर काही घरामध्ये काही नुकसान केलं, समजा असं गृहीत धरा तुम्ही ग्लास एखादा काचेचा पाडला पाहिजे आणि तो फुटला ग्लास, तर आपल्या आईने किंवा वडिलांनी त्याला क्रोधामध्ये म्हणजे आवेशामध्ये येऊन जर एक मारली कानामध्ये, एक जर चापट जर त्याला मारली, तर त्याला काय होतं, तो काय झाला की क्रोधपूर्वक त्यांनी काय केलं, त्या मुलाला मारलंय. तर क्रोध आला आणि त्याला मारलं, तर ही हिंसा झाली. कारण की ही हिंसा झाली. का हिंसा झाली? की त्याच्यामध्ये क्रोध, लोभ आणि मोह आला, की तिला कळालं की याच्यामध्ये आपलं नुकसान झालेलं आहे, आपण याला दंडित करायला पाहिजे. पण मित्रांनो, जेव्हा आई किंवा वडील किंवा आप्त जे आहे, कुठलंही कारण नसताना अन्यायपूर्वक जर कोणी जर मारत असेल, तर तुम्ही बघा मित्रांनो की ती क्रिया झाल्यानंतर त्या आई वडिलांना, गुरुजनांना मनामध्ये एक प्रकारची उद्विग्नता किंवा मनामध्ये एक इनकम्फर्टेबलनेस जो असतो, किंवा जे नैराश्य येतं की नाही, आपण याला असं करायला नको पाहिजे. बघा तुम्ही, आई वडील बऱ्याच वेळा आपल्या मुलांना, आपल्या जवळच्या लोकांना, मित्रांना हे रागवत असतात, पण जर ते अन्यायपूर्वक असेल तर त्यांना मनामध्ये त्याची खंत वाटते. त्याच प्रकारे जर एखादा माणूस, जर तुम्ही बघा, जर कधी आपण कारागृहामध्ये गेलो, इकडे गेलो, तर समजा एखाद्याने जर खून केला असेल, दरोडा केला असेल, तर त्याला जर तुम्ही विचारला, त्याचा इंटरव्ह्यू घेतला, तर तो सांगेल की बुवा नाही, मी नाही का क्रोध आवेश मध्ये येऊन हे कार्य केले आणि नंतर मला असं जाणवलं की नाही, मी हे करायला नव्हतं पाहिजे, की चुकीचं आहे. तर बऱ्याच वेळा आपण जे आहे, आता आपण ही अहिंसा का पाळावी, तर हे अहिंसेचं मागचं कारण असं आहे की याच्यामध्ये आपल्या जे आरोग्य आहे, आपलं जे वैयक्तिक आरोग्य आहे, ते आरोग्य राखण्यासाठी त्याचे जे काही कारण आहेत, जे पाळमुळं जे आहेत, हे अहिंसेमध्ये कुठे ना कुठे लपलेले आहे. आता एक आणखीन उदाहरण तुम्हाला सांगतो मी. जर समजा आपण रस्त्याने जाताना जर आपल्या गाडीच्या मध्ये कोणी आलं, किंवा जर आपल्याला कोणी चालता चालता काहीतरी बोललं, पण आपण त्याच्याशी जर विनाकारण जर भांडणं केले, शिवीगाळ केली आणि हातापायी जर झाली आपली, तर काय होतं की तिथं आपला काय होतं, तो क्रोध येऊन आपण ह्या गोष्टी करतो. पण नंतर कालांतराने काय होतं, आपण घरी आल्यानंतर जेव्हा आपण शांत होतो आणि जेव्हा बसतो,
तेव्हा आपल्या डोक्यामध्ये काय विचार येतात की अरे आपण आता असं असं केलं, मग तू काय करेल, मग तू आणखीन पुन्हा पोलीस कंप्लेंट करेल का, किंवा कुणाला आणखीन घेऊन येईल का आपल्याला मारण्यासाठी, किंवा आणखीन काय काय करेल, हे आपल्या मनामध्ये कंटिन्यू विचार हे चालू असतात, एकानंतर एक एकानंतर एक विचार चाललेले असतात. तर हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे या म्हणजे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट आपल्या मनावरती, आपल्या चित्तावरती एक प्रकारचा संस्कार किंवा उद्वेग हा निर्माण करत असतात. आणि म्हणून आपण म्हणतो की नाही, मला तर चिंता आहे, मला तर टेन्शन आहे, मला तर काळजी वाटते. तर कशामुळे वाटते की हे जे आपण अधार्मिकपणे जर आपण असं जर काही केलं, चुकून ज्या 81 प्रकारच्या ज्या हिंसा सांगितल्या आहेत, त्याच्यापासून मृदू पासून ते एकदम अधिमात्रपर्यंत, याच्यामध्ये आपण कुठं ना कुठं काही ना काही प्रत्येकांकडनं ही हिंसा घडत असते. तर ती जर आपण समजून घेतली आणि त्याला जर आपण त्या हिंसेला दूर करायचा प्रयत्न केला, तर आपल्या जीवनातले जे काही दुःख, कष्ट, तणाव, भीती ह्या ज्या काही आहे त्या सुद्धा आपल्याला थोड्याशा त्यात आपल्या हळूहळू दूर होतील. म्हणून हा हिंसा जो आहे, बाकीचे जे यम आणि नियम आहे, अहिंसा मूलक आहेत सगळे. अहिंसेचं पालन दृढ करूनच आपण ते बाकीचे नियम हे पालन करू शकतो. आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हणजे, समजा आपण कर्मचारी आहोत, आपल्या ऑफिसला किंवा आपल्या बँकेमध्ये जर कोणी जर एखादा व्यक्ती आला, ग्राहक आला, आणि तर तो आपल्याशी आरेरावे पराने बोलू लागला किंवा काही आपल्याला अर्वाचित शब्दामध्ये तो आपल्याला बोलतोय, आणि आपण जर त्याला परत त्याच याच्याप्रमाणे प्रत्युत्तर दिलं, तर मित्रांनो आपल्याला पण नंतर असं वाटतं मनामध्ये की तो काय करेल, मग माझी कंप्लेंट करेल का, हे करेल का, हे असे आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न हे निर्माण होतात. आणि ते जे प्रश्न आहे हे आपल्या जीवनामध्ये हे तणाव आणतात, आपल्या जीवनामध्ये विविध अडचणी त्या निर्माण करतात. म्हणून आपण ह्या अहिंसेचं पूर्ण काटेकोरपणे आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं आपण हे पालन इथे करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आता बऱ्याच वेळ बघा तुम्ही, जर आपण जर अन्यायपूर्वक किंवा धर्मपूर्वक जर आपण एखाद्याची जर हिंसा केली, उदाहरणार्थ तुम्ही बघा की रस्त्याने जात असाल ना, समजा कुणी मुलांना जर दुसरे मुलं किंवा काही त्यांना छेडत असतील किंवा त्यांच्याशी दुर्व्यवहार करत असतील, आणि तो दुर्व्यवहार करताना आपण मग तो बघायला पाहिजे का? कारण की आपण अहिंसेचं पालन करायचं, तो बघायचा का आपण? तर नाही. तिथे जर आपण धर्माच्या रक्षणासाठी जर आपण तिथे पुढे गेलो आणि त्यांना आपण जर रोखलं, तिथे त्यांना प्रताडना केली, पोलिसांना बोलवलं, तर आपल्यामध्ये तुम्ही बघा ती एक क्रिया आपण बघितली की काही जणांना आपण मारून घरी आलो असताना आपली मानसिक स्थिती, आणि ह्या घटनेमध्ये आपण त्यांना प्रताडित रोखून आणि तिथून घरी आल्यानंतर आपला एक आत्मविश्वास बघा तुम्ही कसा वाढलेला असतो की नाही, मी त्यांना रोखलं, मी आज रक्षण केलं, माता बहिणींचं मी रक्षण केलं. तर ही जी हिंसा आपण अशा प्रकारे समजून घ्यायला पाहिजे. आपल्या इतिहासामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये, महाभारतामध्ये उदाहरणं आहेत की आपले जे योगी श्रीकृष्ण जे आहेत, त्यांनी सगळं एवढं मोठं महाभारत युद्ध झालं, पण त्यांनी शस्त्र हे न उगारता हे युद्ध त्यांनी शस्त्र हातात न घेता हे युद्ध त्यांनी पूर्णपणे धर्माच्या बाजूने त्यांनी लढून दाखवलं. मग तिथं त्यांनी असं केलं का की नाही, अहिंसाच मी पाळणार आहे, मी कुणाची वध होऊ देणार नाही. श्रीकृष्णाला त्यांनी पूर्ण भगवद्गीता सांगितली याच्यावरती. तुम्ही बघितलं असेल की श्रीकृष्ण अर्जुन तर हातबल होऊन बसले होते की नाही, आता मी हिंसा करणार नाही, हे तर माझे सगळे आप्त आहेत, मी कशी हिंसा करू? पण कृष्णाने सांगितलं की नाही, हे तर अगोदरच मेलेले आहेत, तू याला मारण्याची काही गरज नाही, जेव्हा हे अधर्मामध्ये आले तर हे मेलेलेच आहे, तर तुला यांना रोखणं, यांना प्रताडित करणं, यांना मारणं हा धर्म आहे तुझा. म्हणून श्रीकृष्णाने कुठल्याही प्रकारचं शस्त्र हातात न घेता हे जे युद्ध आहे, हे आपलं जे महाभारत युद्ध लढून दाखवलं, आणि ते पांडवांकडनं ते जिंकून दाखवलं. एवढा मोठा आपल्या इतिहासामध्ये उदाहरण आहे. महाभारत बघा तुम्ही, रामायण पण बघा, रामाने पण सीतेच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी रावणाला त्यांनी हिंसेनेच मारलं, आणि कुठल्याही प्रकारचा अधर्म न करता त्यांनी रावणाला धर्मपूर्वक त्यांनी प्रताडित केलं, मारलं. आणि म्हणूनच आपण आज बघतो की सगळ्यात मोठा आपण प्रभू रामचंद्रांना खूप आपल्या समाजामध्ये खूप आपण मानतो, आणि त्यांची आपण एक पूजनीय म्हणून, एक मोठा राजा म्हणून आपण त्यांना एक आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा त्यांच्याबद्दल आदर आहे की त्यांनी धर्मावर चालून, अहिंसेचं पालन करून त्यांनी धर्माची प्रतिष्ठा आपल्याला करून दाखवली. आणि म्हणून आपण हे जे महापुरुष आहेत, श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र, ह्या दोघांना आपण मनापासून आपण भक्तिभावाने पुजतो. तर मित्रांनो, ही झाली अहिंसा. आपण अहिंसेला समजण्याचा प्रयत्न केला. जरी आपण वेगवेगळ्या परिवेशामध्ये, वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण काम करत असलो, तरी सुद्धा आपण ह्या अहिंसेचा आपल्याला होईल तेवढ्या प्रमाणात आपण त्याची पालना करायला पाहिजे. अगोदर तर आपण ती अहिंसा काय आहे हे व्यवस्थितपणे समजून घ्यायला पाहिजे. जर आपण शास्त्राप्रमाणे जर समजून घेतलं, व्यवस्थित जर समजून घेतलं मित्रांनो, तर आपल्याला समाजामधून होणारे दुष्परिणाम, इतर
इतर लोकांकडनं आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार याचा प्रतिरोध आपल्याला करता येईल. आपण आज आपल्याला काय वाटतं की आपण व्हाईट कॉलर आहोत. व्हाईट कॉलर लोक आपण कुणाच्या आद्यात मध्यात पडत नाही. आपण म्हणतो की नाही आपण याच्यात आपल्याला काय करायची ती भानगड, तो त्याचं बघून घेईल काय. मित्रांनो तसं नाहीये. आपली सुद्धा काही दायित्व आहे. आपण सुद्धा समाजामध्ये राहतो, तर आपल्याला या समाजामध्ये जे अधार्मिक, अनैतिक जे काही कृत्य होत असेल, आपल्यावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर त्याचा प्रतिरोध, त्याचा सामना आपल्याला करायला पाहिजे. तर त्याचा सामना करण्यासाठी केवळ आपल्याला बौद्धिक नाही, मानसिक नाही, तर शारीरिक बळ सुद्धा आपल्याला आपण संपादित केलं पाहिजे. म्हणूनच आरोग्य, धनसंपदा, फिटनेस क्लब हे असे आजकाल जे उपक्रम नवीन नवीन जे आपल्याला का करावं लागतात, की हे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सम्मिलित आहे. आपण स्वतःचं रक्षण, आपल्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी जर आपण आपली फिटनेस, आपले आरोग्य जर आपण जर चांगलं ठेवलं, तर आपण या समाजामध्ये एक चांगलं धार्मिक वातावरण, अधर्म हा आपण दूर करून धर्माची स्थापना आपण करू शकतो. तर मित्रांनो, मला जेवढं सांगता आलं, जेवढं मला कळतं, जेवढं माझ्या अज्ञानामध्ये आलं, तेवढं मी तुम्हाला अहिंसेचं पालन कसं करता येईल, कशी आपल्याला अहिंसामूलक आपण आणि ती पुढे आपण आता हीच अहिंसा आपल्याला पुढे कशी प्रत्येक नियमामध्ये आपल्याला ती कामाला येणार आहे आपण पुढे बघू नंतर. पण ही अहिंसा अशा प्रकारे नीट समजून घेणं, त्या अहिंसेचं आपण पालन करणं आपला यथायोग्य, जेवढी आपली, मी असं म्हणत नाही की तुम्ही 100% अहिंसेचं पालन करा, पण जेवढं आपल्याला कळेल, जेवढं आपल्याच्याने होईल तेवढ्या प्रमाणात आपण अहिंसेचं पालन करू शकतो. जर आपल्याला आपल्या परिवाराची, धर्माची रक्षणासाठी जर हिंसा करायची जर वेळ येत असेल, तर त्यासाठी सुद्धा आपण आज सज्ज असायला पाहिजे. आपण ज्या परिवारात राहतो, ज्या संस्थेसाठी आपण काम करतो, त्या संस्थेसाठी जर कोणी अन्याय, अत्याचार करत असेल, तर तिथे सुद्धा आपल्याला एकजुटीने किंवा आपल्या पूर्ण ताकदीने आपल्याला उभा राहून त्याचा प्रतिरोध आपल्याला करता आला पाहिजे. मित्रांनो, तर हे अहिंसा अशा प्रकारे 81 प्रकारची अहिंसा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. तर आता मग ठीक आहे बा, अहिंसा आपण पालन करतोय, तर मग आता का पालन करायचे ते तर सांगितलेलं आहे. पण मग आपल्याला, आपण बऱ्याच वेळ बघतो की आपण घरामध्ये मुलांना काय करतो आपण, तू बाबा तू हे काम कर, मी तुला चॉकलेट देईन, किंवा मग हे काम कर, मी तुला ही अमुक वस्तू देईल, असं आपण त्याला एक काहीतरी एक उत्साह वाढवण्यासाठी म्हणून त्याला काहीतरी ते आपण एक गोष्ट देत असतो. तर मित्रांनो, मग आता आपले ऋषीमुनी काय म्हणतात की अहिंसेचं पालन केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ काय मिळणार आहे, काय होणार आहे अहिंसेचं पालन केल्यावर. तर मित्रांनो, महर्षी म्हणतात की अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सनिधो वैरत्याग. अहिंसा प्रतिष्ठायाम, जो व्यक्ती, जो साधक आपल्या अहिंसेमध्ये प्रतिष्ठित झाला आहे, ज्यांनी अहिंसेवर त्याची पकड आलेली आहे, त्याला माहिती आहे की धार्मिक हिंसा काय, अधार्मिक काय, त्याची पकड आली त्याच्यावर. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निध्यो वैरत्याग, त्या अहिंसा त्याची प्रतिष्ठित झाली, त्याच्या सानिध्यामध्ये जो कोण येणार आहे तो काय करणार आहे, तर वैराचा त्याग करेल. तो म्हणजे त्याच्याबद्दलची द्वेष भावना असेल तर त्याचा तो त्याग करेल. बराच वेळ तुम्हाला असं उदाहरण बघण्यात आलं असेल की जर एखादा अहिंसक असेल, जर तुम्ही जर सरळ मार्गाने चालला असाल, अहिंसक असाल, आणि जर कोणी तुमच्या समोर एकदमच रागाने माणूस आला किंवा काहीतरी एकदमच त्याला समजा, आता उदाहरणार्थ घ्या, तुम्ही जर आपल्या बँकेमध्ये जर कोणी एखादा व्यक्ती आला, त्याचं काम होत नसेल किंवा काही त्याच्या अडचणी असेल, तर ते काय होतात, पॅनिक होऊन एकदमच आपल्यावरती आवराची शब्दामध्ये थोडा वेगळ्या प्रकारे बोलतात. आणि आपणही जर त्यांच्यावर त्याच प्रकारे जर आपण बोलायचा प्रयत्न केला, आपण पण त्याच्यावर चिडलो, आपण राग द्वेष केला त्यांच्याशी, तर ते काय होतं, ते वाढतं प्रकार. पण आपण जर गोडीने त्यांना प्रेमाने बोललो की बाबा काय झालं तुझं, का होत नाही तुझं काम, किंवा काय अडचणी, त्याला अडचणी जर त्याच्यातल्या आपण प्रेमाने जर समजून सांगितल्या, तर तो पण एकदम कूल डाऊन होतो. तिथंच त्याचं एक 80% तो तिथं शांत होऊन जातो. आपण जर त्याला नुसतं प्रेमाने जरी बोललो 2 शब्द, त्याला अडचणी जर आपल्या अडचणी त्याला समजून सांगितल्या की नाही बाबा असं आहे, तर तो तिथे 80% तर तिथेच तो आपला कूल होऊन जातो, शांत होतो. आणि मग त्याला जेव्हा अडचणी कळतात की नाही बाबा असं आहे, असं झालेलं आहे, याच्यामुळे माझं काम होत नाही, तर मग अशा प्रकारे जेव्हा आपण जर शांत झालो, जिथे आपल्याला चांगल्या मार्गाने जर कोणी अन्याय करत नसेल आणि त्याला गैरसमज झाला असेल आणि तिथे आपण जर शांत झालो, तर मित्रांनो, आपल्याला हा जो अहिंसा प्रतिष्ठान सन्निधो वैरत्याग, जो वैरत्याग होतो, हा बघा तुम्ही त्या प्रकारे, त्या जे कोणी आपल्या जवळ येईल, आपण जर प्रेमाने त्यांच्याशी, आपोआप तो शांत होईल, आपोआप त्याच्यामध्ये वैराचा त्याग होणार आहे. त्याच्यामध्ये आपण घरी बघितलं, जर आपण आपले मुलं आहेत, घरी आले मुलं, एखादा मुलगा आपला बाहेर काहीतरी उशिरा आला किंवा काहीतरी तो आपल्याला न सांगता त्याने एखादं काम केलं, आणि आपण जर तो घरी आल्या जर आपण त्याच्यावर चिडलो, त्याला अपशब्द आपण बोलले, तर तोही आपल्यावर चिडतो की नाही तुम्हाला तर माहितच नाही, तुझा फोन का बंद होता, असं कसं झालं, हे आपण कुठलंही त्याचं एक्सप्लेनेशन न ऐकता त्याला आपण डायरेक्ट त्याच्यावर भडीमार करतो. पण हेच जर आपण
आपण जर बघितलं त्याच्याशी जर आपण आला घरी जर त्याच्या प्रेमाने बोललो, त्याला विचारलं तुला काय अडचण झाली, काय काय झालं, काय अडचण आली, जर तेव्हा तिची अडचण जेव्हा कळेल आपल्याला तर तो पण तिथे शांत होणार, वैरत्याग त्याचा होणार आहे. तर हे प्रॅक्टिकल आहे, आपण बघतो समाजामध्ये, आपल्या घरामध्ये, परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये जर आपण दुसऱ्यांबद्दलचा वैरत्याग जर केला, आपण बघतो की बऱ्याच वेळेस असं होतं की आपण दुसऱ्यांचं न ऐकताच आपण थोड्याशा त्याच्या एखाद्या याच्यावरनं कुठून तरी काहीतरी ऐकलं असेल त्याच्यावरनं आपण त्याच्यावरती क्रोधित होतो, त्याच्यावरती आपण म्हणजे नको नको ते आपण शब्द त्याला बोलतो. पण जेव्हा आपण त्याला कुठलेही त्याच्यामध्ये राग, द्वेष, अविद्या जर मोह नसेल आणि आपण निपक्षपातपणे जर त्याच्याशी बोललो तर आपल्याला त्याच्या अडचणी कळतील आणि तो तिथे थोडासा शांत होईल. म्हणून हे अहिंसेचं जे फळ त्यांनी सांगितलंय की वैरत्याग, जो आपल्याबद्दल द्वेष भावना बाळगतो, जो आपल्याबद्दल वैर बाळगतो, आपण जर अहिंसामूलक असू तर तो आपण गेलो तर आपोआपच त्याचं आपल्यासोबत वैरत्याग होईल. आणखीन एक उदाहरण सांगतो मित्रांनो, की जर आपल्या नातेसंबंधामध्ये, आपल्या मित्र परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये जर आपल्या कुणासोबत जर आपलं काही अनबन झालेली आहे, काही वादविवाद झालाय, तर काय होतं, आपण त्याच्याशी बोलणं सोडून देतो. बोलणं सोडून देतो म्हणजे काय असतं की वैरत्याग असतो. जनरली कुठं होतं हे तुम्ही बघा, आपल्या शेजाऱ्यांमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये आपल्या शेजाऱ्यांशी नेहमी भांडणं होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाही पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की शेजाऱ्यांशी आपलं पटत नाही, काहीतरी द्वेषभाव असतो. पण मित्रांनो, आपल्या मित्रसंबंधामध्ये, नातेवाईकांमध्ये पण अशी कुठेतरी वैर, आपल्या भावना त्यांच्यामध्ये गेलेल्या असतात आणि आपण त्यांच्याशी भाषण बंद करतो, आपण त्यांच्याशी बोलत नाही, वैर आपलं त्याच्यामध्ये होऊन जातं, त्यांच्याबद्दल द्वेष भावना होते. पण आपण बघितलं असेल की एखाद्या कार्यक्रमामध्ये, एखाद्या घटनेमध्ये जर आपण, किंवा आपण एखाद्या परदेशात गेलो, दुसऱ्या गावात गेलो आणि तो माणूस जर आपल्याला तिथं भेटला, तर आपण त्याला नुसता नमस्कार जरी केला, आपण त्याला वंदन जरी केलं, तर तो काय करतो, त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो की नाही आपलं काय झालं होतं, कशामुळे, तिथे त्याचा वैरत्याग होतो. तर मित्रांनो, जे आपल्या ऋषीमुनींनी सांगितले की अहिंसा प्रतिष्ठायाम तस्मिन् जो वैरत्याग, अशा प्रकारे आपल्या अहिंसेचं पालन केल्याने, मन शांत ठेवल्याने, हे जी 81 प्रकारची जी हिंसा सांगितली ती जर आपण थोडी थोडी जर कमी केली तर आपण बघू शकतो की आपण या समाजामध्ये राहताना आपण खूप सुखाने, आनंदाने आणि आपला खऱ्या प्रकारे आरोग्य आणि धन आणि संपदा ही कशी वाढते, आपण तुम्ही जर याचं प्रॅक्टिकल जर स्वतः करून बघितलं तर हे तुम्हाला लक्षात येईल. तर मित्रांनो, हे झालं अहिंसा. आता याचा पुढचा, मी अहिंसा याच्यामुळे जास्त वेळ घेतला कारण की अहिंसा आपल्याला बऱ्याचशा गैरसमज आहे, त्याबद्दल माहिती आहे काही नाही आहे. तर म्हणून थोडासा हा मूळ असल्यामुळे, अहिंसा हा प्रत्येक यम नियमाचा हा गाभा आहे, मूळ आहे. अहिंसेचं जर पालन व्यवस्थित झालं तर पुढचे यम नियमाचं पालन आपण व्यवस्थित प्रमाणे करू शकतो. म्हणून मी तुम्हाला हा जास्त डिटेलमध्ये आणि जेवढं विस्तारात घेता येईल तेवढ्या विस्तारात आपण घेतलेला आहे. तर मित्रांनो, यानंतर दुसरा यम आहे सत्य. दुसरा यम आहे सत्य. तर सत्य म्हणजे काय, तर आपल्याला माहितीच आहे की सत्य म्हणजे, कोणी सांगतं की सत्य म्हणजे काय, खरं बोलणे, खोटं न बोलणे, हे सत्य आहे. सिंपल आहे एकदम. खरं बोलणे, खोटं न बोलणे सत्य, हे सगळ्यांनाच माहिती आहे की खरं हे बोलायला पाहिजे. पण हे बरोबरच आहे, पण आपल्याला शास्त्र काय म्हणतं की सत्याची काय व्याख्या आपल्याला शास्त्र सांगतं, तर सत्य म्हणजे सत्यम यथार्थे वांग मनसे. आपल्याला ऋषी काय म्हणतात, सत्यम यथार्थे वांग मनसे. सत्य म्हणजे काय, तर यथार्थे, यथार्थे म्हणजे जे आपण कानाने ऐकलं, जे डोळ्यांनी बघितलं, जे आपल्याला माहिती आहे, जे आपण वाचलं, किंवा जे कुठल्याही प्रकारे आपल्याला जे माहिती आहे, सत्यम यथार्थे वांग मनसे, म्हणजे जे आपल्या मनामध्ये आहे तेच वाणीने आपण बोलणे, याला शास्त्रामध्ये सत्य म्हटलेले आहे. तर असं नाही की मी ऐकलं वेगळं, म्हणजे मी माहिती आहे मला दुसरंच, पण मी माझ्या मनामध्ये काही वेगळं आहे आणि मी सांगतो तुम्हाला काही वेगळं, तर याला शास्त्रामध्ये असत्य असं म्हटलेलं आहे. तर सत्यम यथार्थे वांग मनसे. आता समजा एखादी गोष्ट आपल्याला जर कोणी विचारली की बाबा हे काय आहे, तर आपण बऱ्याच वेळ काय करतो की आपल्याला मनात वेगळं माहित असतं पण आपण सांगताना त्याला वेगळं सांगतो. याला म्हणतात छल करणे, दुसऱ्यांचा छल कपट करणे असं म्हणतो त्याला. तर आता तुम्ही बघितलं असेल, निरागस जे मुलं असतात घरामध्ये, ते बघा जसं त्यांच्या मनामध्ये आहे तसंच ते सांगतात दुसऱ्यांना. जसं आता घरी बऱ्याच वेळा त्यांना आपण सांगतो की बाबा नाही येत घरी, आई नाही येत, असं सांग कोणी आल्यावर. तर ते तसं ते आल्यानंतर ते सांगतात की बाबांनी असं सांगितलं की घरात कोणी नाही असं सांगा म्हणून. तर ते जसं मनात आहे तसं सांगतात, निरागस असतात म्हणून. तर आपण पण सत्य म्हणजे काय, तर सत्यम यथार्थ, जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्या मनात आहे तसंच बोलणे, याला शास्त्रामध्ये सत्य म्हटलेलं आहे. मग आपल्या मनामध्ये जर जसं आहे तसं जर सत्य असेल, तर मग आपण बोलताना जर आपण विचार केला, जर बोलतानाच आपण सत्य असत्य काय याची शहानिशा केली आणि ती माहीत असलेली गोष्ट जी आहे शहानिशा करूनच ते बोललं, तर ते अतिउत्तम.
त्याच्यामध्ये तर आणखीनच आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून सत्यम यथार्थे वांग मनसे असं म्हटलेलं आहे. तर मग जर एखादा याच्यामध्ये आणखीन काय म्हणतात महर्षी, की सत्य जर बोलायचं असेल, जर आपण आपल्या सत्य बोलण्याने जर एखाद्याचं नुकसान होणार असेल, जर एखाद्याचं अहित होणार असेल, तर मग ते सत्य बोलायला पाहिजे का आपण? तर नाही, तिथं आपण मौन राहायला पाहिजे, तिथं काही बोलायचं नाही, शांत बसायचं. जर एखाद्याचं जर अहित होत असेल, उदाहरणार्थ सांगतो, समजा जर आपण रस्त्याने चाललोय आणि आपल्या बाजूनी गाय जर एखाद्या दिशेने मागच्या दिशेने गेली आणि एखादा कसाई आला तिकडून आणि त्या कसाईने आपल्याला विचारलं की बा तुम्ही ती गाय जाताना बघितली का इकडून, तर आपण तिथं सत्य हे नाही बोलायला पाहिजे त्या ठिकाणी. जर आपण बोललो सत्य, तर तो आपल्याला माहिती होतो काय करणार आहे, हिंसा होणार आहे तिथं. मग तिथं आपण एक तर आपल्यामध्ये जर एवढी ताकद नाहीये, तर आपण तिथं मौन राहायला पाहिजे, सत्य बोलायला नाही पाहिजे. आणि जर आपल्यामध्ये ताकद आहे, आपण जर एवढी जर आपल्यामध्ये धमक आहे, तर आपण त्याला म्हणू शकतो की मला माहिती आहे पण तरी मी सांगणार नाही तुझं. एवढी जर आपल्यामध्ये ताकद आहे, तर आपण तसं त्याला सांगायला पाहिजे. तर मित्रांनो, हे झालं सत्यम यथार्थे वांग मनसे. तर मग आता जसं अहिंसेचं फल आपल्याला आपण बघितलं काय, तसं आपण सत्य बोलल्याने आपल्याला काय त्याचं फळ मिळणार आहे. तर आपल्या शास्त्रामध्ये काय म्हणतात की सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलय आश्रयतम. जर आपण सत्य बोलू, आपल्याला जर आपल्या वाणीमध्ये नेहमी सत्य असेल, तर आपली क्रियाफल आश्रयत्व म्हणजे आपण जी काही काम करू, जे काही काम आपण हातामध्ये घेऊ, तर त्याचं आपल्याला फळ, आपल्याला त्याचा सक्सेस जो आहे तो आपल्याला मिळेल. उदाहरणार्थ बघा, जर आपल्या समाजामध्ये माहिती आहे की आपण खरं बोलतो, तर आपल्याला आपण जर काही जरी समाजातलं सर्वांच्या हितासाठी जर एखादं काम जर आपण घेतलं, तर समाजातील प्रत्येक माणूस हा आपल्याला सहकार्यासाठी लगेच आपल्यासमोर हजर असतो. म्हणून सत्य बोलण्याने आपल्या ज्या काही क्रिया आहेत, जे आपण काम हातामध्ये घेतो, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं जी निष्पत्ती आहे फळाची, किंवा जे फळ आपल्याला जसं मिळायला पाहिजे तसं फळ आपल्याला त्या ठिकाणी ताबडतोब मिळतं. आपला परिवार, आपला समाज हा आपल्याला आपल्या मागे सतत उभा असतो. त्यांना माहिती की हा माणूस खोटा बोलणार नाही, हा सत्यवादी आहे. म्हणून सत्य बोलण्याचं जे फळ आहे ते सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फल आश्रयतम, म्हणजे जे काही काम आपण हातामध्ये घेऊ, ते काम आपल्याला 100% पूर्ण होईल, असं हे त्याचं फळ आहे. तर मित्रांनो, आजची वेळ मला वाटतं आपली संपत आलेली आहे. 1 मिनिट बाकी आहे. तर आपण आज थोडासा वेळ आपल्याला लागला आज, तर मला हे यम 5च्या 5 संपवायचे होते, पण थोडंसं अहिंसा हा जो विषय आहे, हा थोडासा गैरसमज झालेला विषय आहे. तो चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांना समजावा. आपण त्याचं यथापरी आपली जेवढी ताकद आहे त्याप्रमाणे आपण त्याचं परिपालन आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या संस्थेसाठी, आपल्या परिवारासाठी, समाजासाठी ते जास्तीत जास्त करताय. म्हणून हा जास्त आजचा विषय थोडासा लांबला आहे. तर अहिंसा आणि सत्य हे झाले. पुढं आपण बघू, जर अशी संधी जर मला परत दिली, तर आपण हा विषय पुढे आणखी चर्चा करू, यावर आपण बोलू. तर देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड व्यवस्थापन, आपले संचालक मंडळ, चेअरमन साहेब यांनी मला आपल्या सर्वांशी बोलण्याची संधी दिली, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी व्यवस्थापनाचे आभार मानतो. धन्यवाद. प्रार्थना करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, आणि आजचा इथेच आपण भाग संपूया. ओम सहना ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्व उपस्थितांचे आभार. तर आपण पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी पुढील सत्रात. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी
फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.